स्ट्रायकर एंडला शेखर दळवी यांना पाहतोय, सुनील पाटील नॉन स्ट्रायकर एंडला तीच जोडी सातत्याने आपण चिळूमाता वर्ल्ड भिवंडी या संघाकडून खेळताना पाहतोय. बॉलिंग ट्रॅकवर बॉलर तयार होत आहेत, अवधूत येत आहेत पहिल्या क्रमांकाच्या षटकासाठी. म्हणजे कुठलाच क्रमबदल दोन्ही संघांकडून पाहायला मिळाला नाहीये. ज्या खेळाडूंनी चांगली सुरुवात दिली त्याच संघाकडून त्याच फलंदाजाची किंवा त्याच गोलंदाजाची या ठिकाणी सुरुवात आपण पाहणार आहोत. अवधूतचा पहिला बॉल ओव्हर द विकेट. हाफ ट्रॅकर हलक्यातने बॉलला कट केलाय, क्षेत्ररक्षक नव्हता बॅकवर्ड पॉइंटला. कव्हर पॉइंटचा पोहोचेल तोपर्यंत पूर्ण होते एक सिंगल. एकाच धाव्यावर फलंदाज थांबलेले आहेत. आता काहीतरी वेगळं पाहायला मिळते, कारण हे दोन अजिंक्य संघ आता शेवटच्या सामन्यामध्ये पोहोचलेले आहेत आणि यातला एक जिंकेल आणि यातला एक स्पर्धेला राम राम ठोकेल. तर पाहूया क्वालिफाईंग टीम कुठली असेल, शिवमाता वर्ल्ड की अवधूत कडून विथ बॉल ती सुरुवात आपण पाहतोय. tennisticket.inच्या पूर्ण टीमचं देखील तितकंच कौतुक. अपडेट अचूक. कॅमेराज आपण पाहिले तर 3 कॅमेराजचं थेट प्रक्षेपण आहे, पण प्रेक्षकांना कळणार नाही इतक्या चांगले शफलिंग गौरव सावंत या ठिकाणी करतायत. बघा हे अनपेक्षित आहे. त्या ठिकाणी चांगला हिट केला होता विकी शेलार यांनी बॅटिंग एंडला, पण पाहूया या ठिकाणी नक्की झालंय काय. बघा लगेच तुम्हाला अपडेट्स पाहायला मिळतात. विकी यांनी बॉल लगेच स्टंपवर फेकण्याचा प्रयत्न केला, पण संपर्क तितकासा झाला नाही. चांगले अपडेट्स. हलकीशी हवा देऊन बॉल निघून गेला आणि सुनील पाटील त्या ठिकाणी बचावले. थोडंसं हसतायत. मागच्या सामन्यामध्ये लागलाय बॉल स्टंपला, पण बेल्स डाऊन झाली नाही. तर लेफ्टी बॅटर स्ट्रायकर एंडला अवधूतच्या समोर लेफ्टी वर्सेस लेफ्टी असं कॉन्टेस्ट आपण मैदानाच्या आतमध्ये पाहतोय. आतापर्यंत थांबवलेलं आहे अवधूतने, मोठ्या फटक्यांपासून वंचित ठेवलंय. हुक करण्याचा प्रयत्न, जागा घेतली होती, बॉल खाली आले होते, पण मात्र कनेक्शन बनवू शकले नाही. बॉल स्टंपवरून ट्रॅव्हल होऊन विकी यांच्या हातात विसावतोय. येतोय हा डॉट बॉल. 3 चेंडूचा खेळ संपलाय आणि आता 3 चेंडूनंतर 3 धावा. मागच्या सामन्यामध्ये शेखर आणि सुनील या दोघांनी चांगलीच फलंदाजी सादर केली होती आणि म्हणतात ना की तुम्हाला तुमचा आदर कमवायचा असेल तर चांगला खेळ मैदानाच्या आतमध्ये सादर करावा लागेल, तरच तो आदर प्रेक्षकांकडून तुम्हाला मिळेल. वेगवान, तितकीच चांगली ऑन ड्राईव्ह. क्षेत्ररक्षक आहेत लॉंग ऑनला. एक सिंगल होईल पूर्ण. प्रसंगावधन राखतायत क्षेत्ररक्षक. त्यांना माहिती आहे की ओव्हर थ्रोचा धोका पत्करण्याच्या स्थितीत आपण नाही आहोत, त्यामुळे आरामात थ्रो केला जातोय रिस्पेक्टिव्ह एंड्सना. 1 धाव मिळते, धावसंख्या जाते 4व्या आकड्यावर. क्षेत्ररक्षणाचा निर्णय आतापर्यंत अवधूतने अचूक ठरवलाय, पण किती वेळेपर्यंत हाच प्रश्न माझा होता. शेखर दळवी मैदानाच्या आतमध्ये आहेत. मागच्या सामन्यापासून त्यांनी मात्र आक्रमक पवित्रा घेतलाय. बॉल डीप मिड विकेट सीमारेषा पार. षटकार. एका महत्त्वपूर्ण मुद्द्यावर आपण चर्चा करणार आहोत. या चेंडूनंतर धावसंख्या 10 झाले. 10 रन्स. हो, फुल करायचं होतं. बॅटची लिडिंग एज. बॉल मागे त्या ठिकाणी बॉबी येईल बॉलवर फाईन लेग मधून. तोपर्यंत 2 धावा पूर्ण होत आहेत का पाहूया. होत आहेत का पाहूया. त्या ठिकाणी अपील तर झाले. पाहूया पंच निर्णय काय घेतायत, काय निर्णय देत आहेत. कारण हा विकेट किंवा हा जो फलंदाज आहे तो खूप महत्वाचा आहे. थोडी चर्चा आता त्या ठिकाणी करतील. सर्व खेळाडू एकत्रित आलेले आहेत पीके अँड सन्स डोंबिवलीचे, कारण समोर दोन्ही फलंदाज जेव्हा मागच्या सामन्यामध्ये चांगले खेळताना पाहायला मिळाले, तोच मागोवा पीके अँड सन्स डोंबिवलीचा आहे की ही जोडी त्रासदायक ठरू शकते. या जोडीला जर आपण थांबवलं नाही तर मग त्रास आपल्या संघाला होऊ शकतो. लेट्स वेट फॉर अंपायर डिसिजन. फलंदाज बाद आहे आणि अशा पद्धतीने धक्का बसतोय पहिला शेळूमाता वर्ल्ड भिवंडीला, आणि हीच तर आवश्यकता होती. अवधूतने शेवटच्या बॉलवर ती स्थिती निर्माण केली. रिप्ले मध्ये पाहायला मिळते किती चांगल्या पद्धतीनं या ठिकाणी, कारण शेखर अजून वेगानं धावून ती धाव पूर्ण करू शकले असते, पण ते थोडेसे लेझी राहिले आणि त्याचमुळे बघा ते फ्रेम मध्ये दिसतच नाहीये आणि स्पष्टपणे ते फलंदाज बाद आहेत आणि शेखर आता परतीचा प्रवास करतायत. तर पहिल्या षटकाचा खेळ संपलाय.
जर व्यसनमुक्त राहिल्यानंतर आपण 40, 50, 60चं क्रिकेटसुद्धा खेळू शकता. व्यायाम करा, कसरत करा, तर तुम्ही 40+, 50+, 60+ क्रिकेट खेळू शकता. त्याचमुळे म्हणूनच या वाईट सवयी जर आपण सोडल्या तर नक्कीच तुम्ही चांगलं क्रिकेट 40 वर्षांवरचं खेळू शकता. तर नवीन बॉलर बॉलिंग ट्रॅकवर येत आहेत. दुसऱ्या क्रमांकासाठी येत आहेत बॉलर कोमल येत आहेत आणि नवीन फलंदाज येत आहेत योगेश पाटील. नॉन स्ट्रायकर एंडला, स्ट्रायकर एंडला सुनील पाटील 3 धावांवर खेळत आहेत. कोमल हिरवळे नवीन गोलंदाज आपल्याला पाहायला मिळतात बॉलिंग ट्रॅकवर. पंचांच्या उजवीकडून ते स्टार्ट घेत आहेत. चला जास्त वेळ घेऊ नका, तुम्हाला दुसऱ्या डावात खेळायचं आहे आणि मार्क माय वर्ड्स बाईडलाईटचा त्रास होऊ शकतोय. त्याचमुळे वेग द्या जेणेकरून तो भुर्दंड तुमच्या संघाला बसणार नाही. धावसंख्या 11. कोमल हिरवळे बॉलिंग ट्रॅकवर अराउंड विकेट. शॉर्ट ऑफ लेन, थोडीशी ऑकवर्ड बॉडी पोझिशन, बॉलला दिशा दिली फाईन लेगला. क्षेत्ररक्षक नव्हते म्हणून विकी स्वतः पोहोचले बॉलवर. तोपर्यंत पूर्ण होते एक सिंगल, एका धावेची वाढ आणि धावसंख्या पोहोचते 12 या आकड्यावर. 12 रन्स ऑन बोर्ड, लॉस ऑफ 1 विकेट. अजूनही 17 चेंडूंचा खेळ बाकी आहे आणि ज्या संघाने मागच्या सामन्यामध्ये पालघर संघाची डोकीदोकी वाढवली होती तो संघ धावा बनवताना स्ट्रगल करताना पाहायला मिळालाय. एक षटकार शेखर यांच्या बॅटमधून जरूर पाहायला मिळाला होता, पण त्याच्या पुढच्याच बॉलवर धावचीच्या स्वरूपात शेखर यांना बाद होऊन परतावं लागलंय. आणि म्हणूनच क्रिकेट हा टीम गेम आहे, तर ती युनिटी तुम्हाला मैदानाच्या आतमध्ये दाखवावी लागेल. तीच युनिटी क्षेत्ररक्षकांची पाहायला मिळाली. चांगला थ्रो बॅटिंग एंडला आणि शेखर परतीचा प्रवास करताना पाहायला मिळाले. स्ट्रायकर एंडला योगेश पाटील. चांगला बॉल ऑफ्टनच्या बाहेरचा, टप्पा पडल्यानंतर हलकासा टर्न आणि गती थोडीशी काढून घेतली होती चेंडूमधून आणि म्हणूनच धीम्या गतीचा बॉल कधी कधी फायदा देऊन जातो. त्याचं प्रमाण मैदानाच्या मध्ये पाहायला मिळते. गोलंदाज कोमल यांच्या माध्यमातून 2 चेंडू त्यांनी आतापर्यंत हाताळलेले आहेत. 12 धावा, 1 गडी बाद. शिळूमाता वळ भिवंडी. शॉर्ट ऑफ लेन, संधी निर्माण झाल्या झेलची. डीप मिड विकेटला क्षेत्ररक्षक येतोय, झेल टिपतोय, खूप चांगली पोझिशन. त्यानंतर चेंडूवरची नजर आणि त्यानंतर हातांचे ओंजळ बंद. बसतोय धक्का क्रमांक 2. योगेश बॅक टू पॅव्हिलियन. प्रमोदची बढती झाली असं आपण म्हणू शकतोय. पण मागच्या सामन्यामध्ये, पहिल्या सामन्यामध्ये प्रमोदला गोलंदाजी करताना ती संधी मिळाल्या होती. सामना अडकला होता, पण सुदैवाने शिळूमाता वळ भिवंडी ही फेरी त्यांनी क्लिअर केली. भूषण म्हात्रे यांच्याकडून बक्षीस आलेलं आहे. षटकारांच्या तिकडीसाठी 3000 रुपयाचं कॅश प्राईज प्रमोद म्हात्रे यांच्यासाठीच असेल. भूषण म्हात्रे यांच्याकडून. ऑप्शनच्या बाहेरचा बॉल पंच केलाय, गॅप शोधलाय, बॉल डीप कव्हर सीमारेषा पार. आल्या आल्या चौकाराची करतोय नोंद प्रमोद म्हात्रे. चौकार. दादा माहिती देत आहेत. गाववाल्यांनाच माहिती आहे ना संबंध काय ते. तर रोहिदास बाईंनी माहिती दिलेली आहेत की ती मेवणे आहेत. भूषण प्रमोदचे. धावसंख्या 16. ऑफस्टनच्या बाहेरचा बॉल. अजून एक चौकार येईल का? अजून एक चौकार येतोय. लगातार 2 चौकार खेचतोय. त्याच क्षेत्रामध्ये कव्हरला आपलं टार्गेट केलंय प्रमोद म्हात्रे. लगातार दुसरा चौकार. तर बॅक टू बॅक 2 चौकार पाहायला मिळालेले आहेत आणि आता ती जी स्थिती आहे चांगली करण्याचा इंटेंट फलंदाजांचा पाहायला मिळते. फलंदाजाचा पाहायला मिळतोय तो म्हणजे प्रमोद म्हात्रेचा, ज्याने पहिले 2 चेंडू घेतले आणि 2 चेंडूवर या मैदानावर आपण वावरतोय, या मैदानावर आपण खेळतोय, या मैदानावर आपण सातत्याने सराव करतोय. त्याचा फायदा आता कुठेतरी प्रमोदला आणि शिळूमाता वळ भिवंडी
ला होतोय. 20 धावा 2 गडी बाद. शेवटचा एक बॉल बाकी या सेकंड ओव्हर मधला. डॉट बॉल, रायझिंग डिलिव्हरी, रायझिंग अँड सरप्रायझिंग. गुडलेंदा बॉल पिच केलं, त्यानंतर कॉन्क्रीट विकेटवर तो उंच बाउन्सर जो नियंत्रणामध्ये होता तो पाहायला मिळाला. शेवटचा बॉल डॉट आलाय. 2 षटकांचा खेळ संपलाय. 2 षटकां समाप्त, धावसंख्या 20, 2 गडी बाद, 20 रन्स ऑन बोर्ड, लॉस ऑफ 2 विकेट्स. यांच्या 2 अटॅकिंग स्ट्रोक्सने शिळूमाता वळ भिवंडी हा संघ सुस्थितीत येण्याचा प्रयत्न करतोय. पण म्हणूनच त्यांना पुन्हा एकदा अडचणीत घेऊन जाण्यासाठी बॉबी या गोलंदाजाला वापरण्यात आलेला आहे. चला बॉबी, जास्त वेळ घेऊ नका. बघा वारंवार आम्ही ती सूचना देतोय. बॉलर चेंज केला. आता बॉलर कोण येतोय? विकी बॉलिंग ट्रॅकवर येत आहेत, कारण तुम्हाला सेकंड इनिंगमध्ये बॅटिंग करायची आहे. सातत्याने आम्ही ती सूचना देतोय. आणि या वातावरणाचा तोटा कित्येक संघांना झालाय, म्हणूनच ती सूचना आम्ही सातत्याने देतोय. तर 2 गडी बाद 20 धावा. 2 षटकांचा खेळ संपलाय. 2 षटकांचा खेळ बाकी. विकी कॅप्टन म्हणून त्यांची भूमिका आपण सातत्याने पाहतोय. पंचांच्या उजवीकडून ते स्टार्ट घेत आहेत. लेफ्टी बॅटर समोर सुनील पाटील. थोडा वेळ त्यांनी घेतलाय, पण खेळ बदलण्याची नितांत गरज बॉबीची. आता ती तारेवरची कसरत. शॉर्ट स्टॉपला एका वेळेला 2 बदलायचा. प्रमोद डेंजर एंडला होते. प्रमोद बचावलेत का? बचावलेत. नशीब आहे, नशीब आहे प्रमोदचं. नशीब बलवत्तर असलं तर मग मात्र तुम्हाला कोणीच आऊट करणार नाही, कोणीच आऊट करू शकत नाही. आणि तेच पाहायला मिळालं, कारण अगदी अवधूतकडे संधी होती. एकच धाव पूर्ण झालेली आहे. 22ची 1 धाव मिळते आणि एखाद्या बचावाने धावसंख्या पोहोचते 2 गडी बाद 21 धावा. 21 रन्स ऑन बोर्ड, लॉस ऑफ 2 विकेट्स. अजूनही 10 चेंडूंचा खेळ बाकी आहे. जसा एकच चेंडू झाला, माफ करा, 11 चेंडूचा खेळ बाकी आहे. जशी सकाळी चर्चा 2 संघांची आपण केली, एक भूमी 11 शहापूरची जी पहिल्यांदाच टीम एका 40+ कॅटेगरीच्या स्पर्धेत खेळली आणि या हंगामामध्ये सुरुवात झालेली आहे पीके अँड सन्स डोंबिवलीचे. म्हणजेच दिग्गज संघ या स्पर्धेत खेळले जे सातत्याने 40+ क्रिकेट खेळत आहेत. पण या ठिकाणी नवोदित संघांनी बाजी मारलेली आहे असं चित्र आजच्या वेळापत्रकामध्ये पाहायला मिळालेलं आहे. पण एका बाजूनं जर आपण शिळूमाता वळ भिवंडी या संघाचा आढावा घेतला तर हे सातत्याने क्रिकेट खेळत आहेत आणि यातले कित्येक जण अजूनही रेग्युलर 40+ खेळत नाही. भिवंडीचा एक नियम मी नक्कीच सांगेन तुम्हाला. भिवंडीचा असा नियम आहे की तुम्ही 40+ खेळलं तर तुम्हाला रेग्युलर सोडावं लागते. तुम्ही रेग्युलर खेळतायत तर तुम्हाला 40+ खेळता येत नाही. आणि यातले सर्वजण जवळपास 70 ते 80% खेळाडू 40+ खेळतच नाही, कारण ते रेग्युलर संघामध्ये आपला खेळ देत आहेत. त्याचं उदाहरण आहे प्रमोद. सुनील सुद्धा. सुनील कालेरसाठी, प्रमोद राजनोळीसाठी, राजन दापोडेसाठी. हे सर्व खेळाडू त्यांच्या रेग्युलर फॉर्मॅटमध्ये खेळत आहेत. नाही, पण मी भिवंडीचा हा नियम समजावून सांगितला, कारण भिवंडीमध्ये इतके क्रिकेटपटू आहेत, त्यामुळे काही नियमावली भिवंडी क्रिकेटने बनवलेली आहे आणि त्या नियमावलीचा नक्कीच प्रत्येकाने आढावा घ्यायला हवा, भिवंडीच्या बाहेर सुद्धा. थोड्याच वेळा सन्माननीय महेंद्रदादा म्हात्रे, दीपकदादा प्रतिष्ठानचे संघमालक यांची उपस्थिती या स्पर्धेला लाभणार आहे. त्यांचं मी मनपूर्वक स्वागत करतोय. नेहमीच क्रिकेटपटूंसाठी अग्रेसर राहणारं नाव सन्माननीय महेंद्रदादा म्हात्रे. जय पवार सर आणि हेमंत शेट्टी सर. आज सुट्टीचा दिवस आहे
बॉलला टर्न केलंय प्रमोदने. मिड विकेटला क्षेत्ररक्षक आहेत अवेलेबल. एका धावेला 2 धावात बदलायचं आणि आता प्रयत्न चुकला, कॉल चुकला. प्रमोद सॅक्रिफाईस करतो स्वतःच्या विकेटचं. प्रमोदला परतावा लागेल. धक्का बसतोय तिसरा. धावसंख्या 24. बॉल कारण खूप जास्त अँगल घेत लेग स्टंपच्या बाहेर आणि येस त्यामुळे वाईट बॉलचा इशारा. एकदा वाढते. धावसंख्या पोचते 25 या आकड्यावर. 25 रन्स ऑन बोर्ड. लॉस ऑफ 3 विकेट्स. 2 चेंडूंचा खेळ बाकी आहे या तिसऱ्या षटकातला. क्रॉस बॅटेड. एलिव्हेशन नाहीये, डिस्टन्स नाहीये. बॉल मिड विकेटला. एक धाव पूर्ण. दुसऱ्या धावेसाठी प्रयत्न चालत नाहीये. विकी सांभाळतायत स्वतःला. कारण शरीराची काळजी घेणं आवश्यक आहे. बचेंगे तो और भी खेलेंगे. म्हणजे एकदा काय छोटीशी दुखापत झाली मग 3-4 महिन्यांचा आराम असतो आणि म्हणूनच विकी सावरून सांभाळून क्रिकेट खेळत आहेत. धावसंख्या 26. 3 गडी बाद. शेवटचा एक बॉल बाकी. चांगलंच रोखलंय पिक अँड सन्सने. शिळोमाता वळला. अटॅकिंग बॅटिंग लाईनअप असूनही परत टाका, परत टाका, मागे या. अजूनही काही षटक संपण्याचं नाव घेत नाहीये. वाईट बॉलचा इशारा. एकदा वाढीव. धावसंख्या पोहोचते 3 गडी बाद. 27. 27 रन्स ऑन बोर्ड. लॉस ऑफ 3 विकेट्स. लास्ट बॉल ऑफ थर्ड ओव्हर. स्पाइस कधी येतो कुठल्या इनिंगला जेव्हा प्रेक्षकांना चौकार षटकार पाहायला मिळत आहेत, प्रेक्षकांना विकेट पाहायला मिळत आहेत, पण सिंगल डबलमध्ये थोडंसं स्लो क्रिकेट आपण पाहतोय या षटकामध्ये. व्हाईट बॉलचा इशारा आलेला आहे. एक धाव मिळते. धावसंख्या पोचते 28 वर. 28 रन्स ऑन बोर्ड. शेवटचा एक बॉल अजूनही फेकण्याच्या तयारीत आहेत. बॅक टू बॅक 2 वाईट्स आलेत. विकी अराउंड विकेटनं, ओव्हर विकेटनं. ओ डॉट बॉल. समाप्ती षटकाची. 3 षटकांचा खेळ संपला. धावसंख्या पोचते 28 याकडे. 28 रन्स ऑन बोर्ड. लॉस ऑफ 3 विकेट्स. आमच्यासोबत रोहिदास मामा आहेत. रोहिदास मामा 40+ झालात की 40+च्या आत आत आहे का? तर कुठलं क्रिकेट आवडतं रांजोळीचं? एकदम महत्त्वपूर्ण यक्ष प्रश्न तुमच्यासाठी. 40+ की रेग्युलर? उत्तर आम्हाला पाहिजे. 40+ की रेग्युलर? प्रश्न अजूनही अनुत्तरित आहे. मामासाठीच प्रश्न आहे. मामासाठीच प्रश्न आहे की रांजोळीचं 40+ क्रिकेट पसंत पडते की रेग्युलर? चला थोडीशी गमती जमतीचा भाग. चला पुन्हा एकदा जाऊया. बघा एकच उत्तर तुम्हाला द्यायचं आहे. कोण पण जिंको क्रिकेट जिंकते. मला दोन्ही क्रिकेट आवडते. बॉबी येतोय सुनील पाटील समोर. शेवटच्या षटकाची जबाबदारी बॉबी उचलतोय. जशी त्यांची ती चर्चा, त्याची प्रशंसा सिद्दीक बाबी सरांनी केली होती. ओव्हर द विकेट. वेग वाढवला होता. ऑन साईडला खेचण्याचा प्रयत्न. सुनील सातत्याने त्यांच्या कम्फर्ट झोनमध्ये खेळण्याचा प्रयत्न करतायत. त्यांच्या स्ट्रॉंग झोनमध्ये खेळण्याचा प्रयत्न करतात, पण कनेक्शन होत नाही म्हणून ती निराशा त्यांच्या चेहऱ्यावर पाहायला मिळते. क्रिकेटपटूंना देखील भावना असतात. आपल्या वतीने जर संघ पराभूत झाला तर नक्कीच ती निराशा. आपल्यामुळे संघ जिंकला तर तो आनंद. आनंद आणि निराशेचा प्रवास म्हणजेच क्रिकेटची कारकीर्द. ती तुम्हाला सातत्याने पुढे निघून जायची असते. 29 धावा. 3 गडी बाद. 5 चेंडूचा खेळ बाकी. खडे खडे खेळून नाही चालणार. कधी कधी बॉलिंग पाचचा पाठलाग करून तुम्हाला पोचायचं असतं. यावेळेस स्लॅश करण्याचा प्रयत्न होता फलंदाजाचा, पण बॉल खूप जास्त लांब राहिला त्यांच्या रीच पासून. त्याचमुळे आला हा डॉट बॉल. गोलंदाजांनी कमाल केले. अवधूतचं पहिलं षटक 11 धावांचं, कोमलचं दुसरं षटक 9 धावांचं आणि विकीचं तिसरं षटक 8 धावांचं. आणि आता 4थं षटक बॉबीचं पाहायला मिळते. बॉल मागे गेलाय. सुनीलला दुसऱ्या धावेसाठी प्रयत्न करताना आपण पाहतोय, पण ते सेफ आहेत. फक्त 1 धाव मिळते.
एका धावी चिवड धावसंख्या पोहोचते आता 30 या आकड्यावर. 30 रन्स ऑन बोर्ड, लॉस ऑफ 3 विकेट्स. बॉबीने चांगल्या पद्धतीने आतापर्यंत हे षटक सांभाळलेलं आहे. जर मी देईन माझ्या संघाला आधार तरच माझ्या संघाचा विकास होणार आहे आणि तोच रोल प्रत्येक गोलंदाजाने. पण मागच्या सामन्यामध्ये शेखर दळवींचा खेळ आपण पाहिला, सुनील पाटील यांचा खेळ पाहिला, अगोदर सुरेश पारधी यांचा खेळ पाहिला. हे सर्व फलंदाज थोडेसे भरकटलेले पाहायला मिळाले. कारण ज्या संघाकडून षटकारांची रीग लागली होती मागच्या 2 डावांमध्ये, आतापर्यंत फक्त एकच षटकार शेखर दळवीच्या वतीनं आणि 2 चौकार प्रमोद म्हात्रे यांच्या वतीने. बॉल मागे आहे, क्षेत्ररक्षक पोहोचतायत, शॉट फाईन लेगला, फलंदाज बाद. सुनील पाटील करतील परतीचा प्रवास, विकेट डाऊन. जो आतापर्यंत फक्त एकच आलाय, ती संख्या वाढवावी लागेल. त्यासाठी फक्त 2 संधी तुमच्याकडे आहेत आणि पाहूया या 2 संधींवर 40च्या पलीकडे जातोय का शिळूमाता वळ भिवंडी या संघ. भिवंडीकरांची आता नक्कीच इच्छा पूर्ण करायची असेल तर हे 2 स्ट्रोक्स आपल्या नावावर करावे लागतील राजाला. ओ फुलटॉस होता, चुकले. हाऊ डिड यू मिस दॅट ऑपॉर्च्युनिटी. काय फ्लाईट मिळाले होते, फक्त पदलालित्य घेऊन बॅट आणि बॉलचं कनेक्शन करायचं होतं पण व्यवस्थित जुळलं नाही. त्याचमुळे बघा बघा किती चांगला फुलटॉस होता, पायांवर आदळणारा, आणि संधी निसटलेली आहे. लेग बायची 1 धाव मिळते, धावसंख्या जाते 31 या आकड्यावर. 31 रन्स ऑन बोर्ड, लास्ट बॉल ऑफ फर्स्ट इनिंग. चला उद्या सकाळी पहिला सामना रेहा 11 गोरसई ब वर्सेस राजू स्मृती वाडेकर. सकाळी 9 वाजता पहिला सामना असेल. दोन्ही संघांनी जर तुम्ही ऐकत असाल तर 9 वाजता यायचंच आहे. आपण 9 वाजता वेळापत्रक उद्याचं चालू करतोय. टू बी व्हेरी स्ट्रिक्ट. यावेळेस पंच केलाय बॉलला, क्षेत्ररक्षक नाहीये, मिड ऑफला, एक्स्ट्रा कव्हरचा पोहोचेल, लॉंग ऑफचा पोहोचेल, तोपर्यंत 2 धावांचा कॉल आहे. राजा पोहोचतील का, बॉबी चुकले. 2 धावा मिळालेल्या आहेत आणि या 2 धावांच्या मदतीने धावसंख्या पोहोचते आता 33 या आकड्यावर. जिंकण्यासाठी 24 चेंडू 34 धावांची गरज. 24 चेंडू 34 धावांची गरज. सेकंड इनिंग होते स्टार्ट आणि अशी सेकंड इनिंग स्टार्ट होईल. आपण ऐकूया आवाज सन्मान्य सिद्दीक भावे सरांचा. धन्यवाद. सब्सक्राइब करें और बेल आइकॉन पर क्लिक कीजिए टेनिस क्रिकेट के लेटेस्ट वीडियो सबसे पहले देखने के लिए. हमारे चैनल tenniscricket.in को सब्सक्राइब करें और बेल आइकॉन पर क्लिक कीजिए टेनिस क्रिकेट के लेटेस्ट वीडियो सबसे पहले देखने के लिए. हमारे चैनल tenniscricket.in को सब्सक्राइब करें और बेल आइकॉन पर क्लिक कीजिए टेनिस क्रिकेट के लेटेस्ट वीडियो सबसे पहले देखने के लिए. हमारे चैनल tenniscricket.in को सब्सक्राइब करें और बेल आइकॉन पर क्लिक कीजिए टेनिस क्रिकेट के लेटेस्ट वीडियो सबसे पहले देखने के लिए. हमारे चैनल tenniscricket.in को सब्सक्राइब करें और बेल आइकॉन पर क्लिक कीजिए टेनिस क्रिकेट के लेटेस्ट वीडियो सबसे पहले देखने के लिए. हमारे चैनल tenniscricket.in को सब्सक्राइब करें और बेल आइकॉन पर क्लिक कीजिए टेनिस क्रिकेट के लेटेस्ट वीडियो सबसे पहले देखने के लिए. हमारे चैनल tenniscricket.in को सब्सक्राइब करें और बेल आइकॉन पर क्लिक कीजिए टेनिस क्रिकेट के लेटेस्ट वीडियो सबसे पहले देखने के लिए. हमारे चैनल tenniscricket.in को सब्सक्राइब करें और बेल आइकॉन पर क्लिक कीजिए टेनिस क्रिकेट के लेटेस्ट वीडियो सबसे पहले देखने के लिए.
हमारे चैनल tenniscricket.in को सब्सक्राइब करें और बेल आइकॉन पर क्लिक कीजिए टेनिस क्रिकेट के लेटेस्ट वीडियो सबसे पहले देखने के लिए। हमारे चैनल tenniscricket.in को सब्सक्राइब करें और बेल आइकॉन पर क्लिक कीजिए टेनिस क्रिकेट के लेटेस्ट वीडियो सबसे पहले देखने के लिए। हमारे चैनल tenniscricket.in को सब्सक्राइब करें और बेल आइकॉन पर क्लिक कीजिए टेनिस क्रिकेट के लेटेस्ट वीडियो सबसे पहले देखने के लिए। हमारे चैनल tenniscricket.in को सब्सक्राइब करें और बेल आइकॉन पर क्लिक कीजिए टेनिस क्रिकेट के लेटेस्ट वीडियो सबसे पहले देखने के लिए। हमारे चैनल tenniscricket.in को सब्सक्राइब करें और बेल आइकॉन पर क्लिक कीजिए टेनिस क्रिकेट के लेटेस्ट वीडियो सबसे पहले देखने के लिए। हमारे चैनल tenniscricket.in को सब्सक्राइब करें और बेल आइकॉन पर क्लिक कीजिए टेनिस क्रिकेट के लेटेस्ट वीडियो सबसे पहले देखने के लिए। हमारे चैनल tenniscricket.in को सब्सक्राइब करें और बेल आइकॉन पर क्लिक कीजिए टेनिस क्रिकेट के लेटेस्ट वीडियो सबसे पहले देखने के लिए। हमारे चैनल tenniscricket.in को सब्सक्राइब करें और बेल आइकॉन पर क्लिक कीजिए टेनिस क्रिकेट के लेटेस्ट वीडियो सबसे पहले देखने के लिए। हमारे चैनल tenniscricket.in को सब्सक्राइब करें और बेल आइकॉन पर क्लिक कीजिए टेनिस क्रिकेट के लेटेस्ट वीडियो सबसे पहले देखने के लिए। हमारे चैनल tenniscricket.in को सब्सक्राइब करें और बेल आइकॉन पर क्लिक कीजिए टेनिस क्रिकेट के लेटेस्ट वीडियो सबसे पहले देखने के लिए। हमारे चैनल tenniscricket.in को सब्सक्राइब करें और बेल आइकॉन पर क्लिक कीजिए टेनिस क्रिकेट के लेटेस्ट वीडियो सबसे पहले देखने के लिए। हमारे चैनल tenniscricket.in को सब्सक्राइब करें और बेल आइकॉन पर क्लिक कीजिए टेनिस क्रिकेट के लेटेस्ट वीडियो सबसे पहले देखने के लिए। हमारे चैनल tenniscricket.in को सब्सक्राइब करें और बेल आइकॉन पर क्लिक कीजिए टेनिस क्रिकेट के लेटेस्ट वीडियो सबसे पहले देखने के लिए। हमारे चैनल tenniscricket.in को सब्सक्राइब करें और बेल आइकॉन पर क्लिक कीजिए टेनिस क्रिकेट के लेटेस्ट वीडियो सबसे पहले देखने के लिए। हमारे चैनल tenniscricket.in को सब्सक्राइब करें और बेल आइकॉन पर क्लिक कीजिए टेनिस क्रिकेट के लेटेस्ट वीडियो सबसे पहले देखने के लिए। हमारे चैनल tenniscricket.in को सब्सक्राइब करें और बेल आइकॉन पर क्लिक कीजिए टेनिस क्रिकेट के लेटेस्ट वीडियो सबसे पहले देखने के लिए। हमारे चैनल tenniscricket.in को सब्सक्राइब करें और बेल आइकॉन पर क्लिक कीजिए टेनिस क्रिकेट के लेटेस्ट वीडियो सबसे पहले देखने के लिए। हमारे चैनल tenniscricket.in को सब्सक्राइब करें और बेल आइकॉन पर क्लिक कीजिए टेनिस क्रिकेट के लेटेस्ट वीडियो सबसे पहले देखने के लिए। हमारे चॅनल टेनिस क्रिकेट सकाळी रिपोर्ट करायचं आहे। बरोबर 9 वाजता गुरसे बी वाडेकर संघाने रिपोर्ट करा आणि त्यानंतर भावले बी मानकुली संघाने देखील रिपोर्ट करायचा आहे। अच्छा, सायंकाळी 17 मधील हा शेवटचा सामना आपण पाहतोय। आव्हान आहे ते 34 धावांचं। सकाळी 9 वाजता ठीक गुळसे बी वाडेकर भावले बी आणि मानकुली या 4 संघाने रिपोर्ट करायचा आहे। जो संघ लेट येईल त्या संघाला पेनल्टी दिली जाईल आणि ती कंपल्सरी पेनल्टी असणार आहे, कारण उद्याचं शेड्यूल खूपच मोठं असणार आहे आणि परिणामस्वरूप जो संघ लेट रिपोर्ट करेल त्या संघाला दयामाया दाखवली जाणार नाही, त्या संघाला पेनल्टी दिली जाईल। मनीष पाटील सर आमची रजा घेताना व्हॉइस ऑफ भाईंदर। पहिला चेंडू आणि पहिल्या चेंडूवर दमदार बहारदार षटकार। हरीश केने मैदानामध्ये मग षटकाराचं येणं ठरलेलंच आहे। षटकाराने स्वतःच संघाचा अकाउंट ओपन केलं। फलंदाज हरीश केने आणि बॅक टू बॅक 2 सामन्यांमध्ये मॅन ऑफ द मॅच ठरलेलं आहे आणि 30+ धावा दोन्ही सामन्यांमध्ये पाहायला मिळाल्या आहेत। इथे मात्र हुक केलेल्या चेंडूला मिस टाइम फटका, क्षेत्ररक्षक चेंडूपर्यंत पोहोचू शकलेला नाही। तोपर्यंत एक सिंगल रन्स पूर्ण दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न देखील केला जातोय। 2 धाव फलंदाज पूर्ण करतो। या 2 धावांनी आहे पिक अँड सन्स डोंबिवली संघाची धावसंख्या स्कोर बोर्डवर 8 धावा। एक तोकडा तुटपुंज आव्हान म्हटलं तर वावगं ठरणार आहे। केवळ 34 धावांचं आव्हान आहे। सेकर दरम्यान 5 झाल्यानंतर कुठेतरी धावा थांबल्या होत्या आणि तेच कारण ठरलेलं आहे की 40+ धावा शिलोपंत वर्ल्ड संघाच्या स्कोरबोर्डवर पाहायला मिळाल्या नव्हत्या। स्ट्रॉंग बॅटिंग लाईन असताना देखील आपण पाहतोय केवळ
33 धाव पहिल्या इनिंगमध्ये आणि 34 धावांचं एक माफक आव्हान ठेवलं गेलेलं आहे. राजा वैयक्तिक पहिला आणि सांघिक पहिले षटक चालतोय. इथे समोर केलेल्या चेंडूला डीप मधून क्षेत्ररक्षक चेंडूपर्यंत पोहोचतोय. या चांगले क्षेत्ररक्षण राजन पाटीलच्या माध्यमातून पाहायला मिळते. मात्र एक धाव घेण्यापासून रोखू शकले नाही फलंदाजाला. या सिंगल या संघाची धावसंख्या 9. आपण सामना पाहतोय पीके अँड सन्स डोंबिवली विपक्ष शिलोमत वल भिवंडी या दोन संघामध्ये. देखते आज की शाम किस टीम के रहते नाम. आता मात्र प्रथमच स्ट्रायकला अवधूत पाहायला मिळतोय. डावखुरा फलंदाज येथे एक चोटी धाव फलंदाज पूर्ण करतायत. पंचांचा लेग बायचा इशारा येतोय. आव्हानाच्या जुबाने धाव आणि आव्हानाने संघाची धावसंख्या दुहेरी अंकामध्ये प्रवेश करते 10 धावा. राजा गोलंदाजी मार्कवर आपल्याला पाहायला मिळतोय. आता चांगल्या स्थितीमध्ये सध्या पीके अँड सन्स डोंबिवली संघ पाहतोय. कारण 10 धावा इथून फक्त 24 धावांची आवश्यकता आहे हा सामना जिंकण्यासाठी पीके अँड सन्स डोंबिवली संघाला. बॅक टू बॅक 2 सामन्यामध्ये हरीश केनेने मॅन ऑफ द मॅच पटकावलेले आणि तेच सातत्य या सामन्यामध्ये देखील पाहायला मिळतोय. वैयक्तिक 9व्या धावसंख्येवर फलंदाजी करतोय ज्यामध्ये एक उत्तुंग षटकाराचा समावेश आहे. इथे मात्र दिशाही भरकटलेली आहे. पंचांचा इशारा वाईटचा येतोय. आव्हान तर धाव आणि हा चेंडू मात्र गोलंदाजाला पुन्हा एकदा टाकावा लागेल. दुष्काळात 13वा महिना कारण तुमच्याकडे अगोदरच धावा कमी आहेत आणि अशा प्रकारचा चेंडू नक्कीच आपल्या संघाला घातक ठरू शकतोय. धावसंख्या 11. स्पर्धेचा हा सेकंड लास्ट दिवस आणि सेकंड लास्ट दिवसामधील लास्ट मॅच आपण पाहतोय. उद्या फायनल डे मॅजिक मंडे. अपरकट केलेल्या चेंडूला बॅकवर्ड पॉइंट रेंज मध्ये चेंडू जातोय. एक धाव पूर्ण. दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न दरम्यान आगमन होतोय. सुस्वागतम सुस्वागतम सुस्वागतम. क्रिकेट विश्वातील एक दिग्गज पॅकर आपण पाहतोय महेंद्र म्हात्रे साहेबांचे आगमन होत आहे आणि महेंद्र म्हात्रे साहेबांचं स्वर्गीय नित्यानंद भगवान ठाकरे चषक 2024 मध्ये हार्दिक स्वागत आहे. जे अव्वल पॅकर आहेत क्रिकेट विश्वामध्ये त्या अव्वल पॅकर मध्ये महेंद्र म्हात्रे साहेबांचं नाव आवर्जून घेतलं जात आहे आणि त्यांचं नुकतंच जिथे आगमन झालेलं आहे त्यांचं या स्पर्धेमध्ये हार्दिक स्वागत आहे. धावसंख्या 13. मजबूत स्थितीमध्ये सध्या पीके अँड सन्स डोंबिवली संघ पाहतोय. पूर्णपणे पाडत जड या संघाचं पाहायला मिळतंय आणि कुठेतरी पिछाडीवर सध्या शिलोमत वल भिवंडी संघ पाहायला मिळत आहे. समोर केलेल्या चेंडूला स्वतः गोलंदाज चेंडू फील करेल फेकी करेल तोपर्यंत 2 धाव पूर्ण. 2 धाव घेण्यापासून रोखू शकले नाही फलंदाजांना. या 2 धावने संघाची धावसंख्येमध्ये बदल होतोय. धावसंख्या स्कोर बोर्डवर 15 धावा. नुकतंच ज्यांचं आगमन झालेलं आहे अनेक संघांना नक्कीच त्याने पॅक केलेलं आहे. क्रिकेट विश्वामधील एक दिग्गज पॅकर म्हणून ज्यांचा नामोल्लेख केला जातोय. व्यापीठ जरा नुकतंच त्यांचं आगमन झालेलं आहे. हे आपण पाहू शकता महेंद्र म्हात्रे साहेबांना दाखवलं जातं. या क्रिकेट विश्वामध्ये अव्वल पॅकर म्हणून त्यांचं नाव आवर्जून घेतलं जातं. अगदी आउट ऑफ स्टेट देखील त्यांनी संघांना पॅक केलेले असे अव्वल पॅकर महेंद्र म्हात्रे साहेब आपल्यामध्ये उपस्थित झालेले आहेत. अनेक मोठमोठ्या संघांना त्याने पॅक केलेले आहे आणि ते दिग्गज पॅकर सध्या आपल्यामध्ये आहेत महेंद्र म्हात्रे साहेब. त्यांचं या स्पर्धेमध्ये हार्दिक स्वागत आहे. त्यांच्या समेत माजी उपसरपंच या स्पर्धेचे आयोजक राजेंद्रजी ठाकरे यांना देखील आपण पाहू शकता आणि आमचे ऑफिशियल पंच अजिम आमदोले सर देखील आपल्याला पाहायला मिळत आहेत. तर बोलूया आपण पुन्हा एकदा सामन्याकडे.
योगेश पाटील गोलंदाजी मार्कवर. चेंडू जातोय थर्डमॅन रिझनमध्ये. क्षेत्ररक्षक चेंडू फील करण्याचा प्रयत्न करतो मात्र चेंडू त्याला होल देऊन गोल होत आहे सीमापार. चौकार. चौकारीने संघाचे धावसंख्या येतो आकार. धावसंख्या 4 ने वाढून होते धावफलकावर 19 धाव. हे आपण पाहू शकता. नशिबाची साथ देखील मिळते ती पिके अँड सन्स डोंबिवली संघाला. राजन पाटील मॅन फ्रॉम काल्हेर तिथे होते. राजन डी मात्र त्यांना चेंडूने हुल दिली होती आणि खरं तर हा सामना देखील विजय देखील शिलोमध्ये वल भिवंडी संघाला हुल देण्याच्या तयारीत. कारण चांगल्या स्थितीमध्ये सध्या डोंबिवली संघ पाहायला मिळतोय. 17 चेंडू आणि 17 चेंडूमध्ये 15 धावांची आवश्यकता आहे. मिस टाइम फटका होता मात्र गोलंदाज चेंडूपर्यंत पोहोचू शकलेला नाही. तोपर्यंत एक सिंगल रन्स फलंदाज पूर्ण करतात. सिंगलने संघाची धावसंख्येमध्ये बदल होतोय. धावसंख्या 20. आपण पाहतोय पावसाळी रबरबॉल क्रिकेट स्पर्धेमधील अव्वल स्पर्धा ज्या स्पर्धेचा बोलबाला अगदी केवळ महाराष्ट्रामध्ये नव्हे तर महाराष्ट्र बाहेरही आपल्याला पाहायला मिळतोय. अखंडित परंपरा स्वर्गीय नित्यानंद भगवान ठाकरे चषकाची. फोर्स केलेल्या चेंडूला इष्टेच्या मागे चेंडू फायनल रिझनमध्ये 1 धाव फलंदाज पूर्ण करतायत. धावसंख्या 1 धावेने वाढते. स्कोरबोर्डवर 21 धावा. 13 धावांची इथून आवश्यकता आहे आज की शाम अपने नाम करने के लिए. 15 चेंडूचा खेळ शेष आहे. इथून मात्र एक विकेटची आवश्यकता आहे सामन्यामध्ये जर वापसी करायची असेल तर. निर्धाव चेंडू. धावसंख्या स्थिर धावप्ले करू 21 धावा. बिनबाद 21. पहिल्या विकेटसाठी एक चांगली पार्टनरशिप पिके अँड सन्स डोंबिवली संघाकडून पाहायला मिळते. इथे मात्र दिशाहीन चेंडू. 55 इशारा वाईट. अव्वांतर वाईट चेंडू मारे. या अव्वांतर धावेने संघाची धावसंख्या डबल टू 22 धावा. 15 चेंडू आणि 12 धावांची आवश्यकता आहे. पुन्हा एकदा दिशा भरकटताना आपण पाहतो या स्वेर गोलंदाजी हाताळताना गोलंदाज योगेश पाटील. धावसंख्या 23 धावा. केवळ 11 धावांची आवश्यकता आहे पिके अँड सन्स डोंबिवली संघाला. 1 धाव फलंदाज पूर्ण करतात. धावसंख्या सिंगलने वाढेल. सध्या वुमेन्स एशिया चषकामध्ये सर्वाधिक वेळा एशिया चषक जिंकणारा वुमेन्स इंडिया संघ देखील अडचणीत आहे. कारण श्रीलंका संघ मजबूत स्थितीमध्ये आणि पहिल्यांदा श्रीलंका संघ एशिया चषक जिंकण्याच्या तयारीमध्ये. शेवटचा चेंडू आहे. कारण या अगोदरचा इतिहास पाहायचा झाला तर बांगलादेशचा अपवाद वगळला तर सर्वोच्च सर्व एशिया चषक जे झालेले आहेत ते वुमेन्स इंडिया संघाने पटकावलेले आहेत. 1 धाव पूर्ण दुरून क्षेत्ररक्षक येतोय. दुसरी धाव घेण्याचा देखील प्रयत्न केला जातोय. 2 धाव पूर्ण. तर अशा प्रकारे 2 षटके समाप्त झाले. 2 षटके समाप्तीनंतर पिके अँड सन्स डोंबिवली संघाची धावसंख्या हा स्कोरबोर्डवर पाहायला मिळते ती 26 धावा. 12 चेंडूचा खेळ शिल्लक आणि 12 चेंडूमध्ये फक्त आणि फक्त 8 धावांची आवश्यकता आहे. व्यापीठावर नुकतंच ज्यांचं आगमन झालेलं आहे क्रिकेट विश्वामधील एक अव्वल पॅकर जे अनेक मोठे संघ ज्यांच्या माध्यमातून पॅक केले जात आहेत, मोठमोठ्या स्पर्धांमध्ये खेळवले जात आहेत. नक्कीच विख्यात बिल्डर्स अँड डेव्हलपर्स महेंद्र म्हात्रे साहेब आपल्यामध्ये उपस्थित आहेत. तिसरं षटक हाताळण्यासाठी सुरेश पारधी. एखादा चमत्कारच आता मात्र शिलमत अव्वल संघाला हा सामना जिंकून देऊ शकेल, कारण सोपं समीकरण आहे. 11 चेंडू आणि 11 चेंडूमध्ये 8 धावांची आवश्यकता. चमत्कारिक गोलंदाजी देखील करावी लागेल. स्क्वेअर ऑफ द विकेट चेंडू ट्रॅव्हल होतोय स्क्वेअर लेग रिजनमध्ये. इथे मात्र पायाने अडवण्याचा प्रयत्न, फुटबॉल स्किल वापरण्याचा प्रयत्न प्रमोद म्हात्रे करताना आपल्याला पाहायला मिळतो. मात्र तोपर्यंत फलंदाज 2 धावा इथे पूर्ण करतात.
धावसंख्या 28, 6 धावांची आवश्यकता आहे. विजयाकडे मार्गक्रमण करताना आपण बघतोय पीके अँड सन्स डोंबिवली हा संघ. खूपच पाठ जड आहे सध्या पीके अँड सन्स डोंबिवली संघाचा. अगदी विजयाचा सुगंध देखील प्राप्त करताना आपण बघतोय, कारण 10 चेंडू आणि 10 चेंडूमध्ये फक्त आणि फक्त 6 धावांची आवश्यकता आहे. इथे कव्हरेजमध्ये अतिशय सुरेख कव्हरचा फटका आपण पाहतोय. स्वीपर कव्हरला चेंडू थांबलेला आहे. 2 धाव फलंदाज पूर्ण करतायत. या 2 धावेने संघाच्या धावफलकामध्ये बदल. धावसंख्या 30 आणि इथून 4 धावांची आवश्यकता आहे. शिलमत वल्ल संघाने या अगोदर सामन्यामध्ये धावांचा डोंगर उभारला होता. मात्र या सामन्यामध्ये कुठेतरी या फलंदाजीचा फ्लॉप शो पाहायला मिळाला होता आणि परिणामस्वरूप एक तुटपुंज लक्ष इथे उभं केलेलं आहे. इथे अतिशय सुरेख फटका एक्स्ट्रा करू मध्ये आउटफील्डमध्ये चिखल आणि चिखलामध्ये चेंडू थांबलेला आहे. 2 धाव फलंदाज पूर्ण करतायत. 1 मिनट के लिए मैच रोकना है अंपायर. दोस्तों आइए, वाकई में ये वो व्यक्ति है जो हमेशा सुपर से ऊपर रहा है. आज हमारे बीच नांदेवली की आन बान शान, मशहूर पैकर नहीं मशहूर बिल्डर और डेवलपर महेंद्र मात्रे साहब हैं. आइए उनका हम सत्कार सम्मान और स्वागत कर रहे हैं. मैच शुरू की जाए. ये है महेंद्र मात्रे. मात्र उत्कृष्ट पॅकर देखील आहेत, हे देखील विसरून चालणार आहेत. बिल्डर्स डेव्हलपर्स आहेत ते सर्वांना माहितीच आहे. मात्र एक मोठे पॅकर आहेत ते खूप कमी जणांना माहिती आहे. त्यांचा जाहीर सत्कार इथे या स्पर्धेचे आयोजक महेशजी ठाकरे यांच्या शुभ हस्ते केला जातोय. महा सत्कार आपल्याला बांधतोय. शॉल पुष्पगुच्छ देऊन त्यांना सन्मानित केलं जाते. त्यांनी आपला बहुमूल्य वेळ या स्पर्धेसाठी दिल्याबद्दल त्यांचं विशेष धन्यवाद. स्कोर लेवल झालेलं आहे. केवळ एका धावीने दूर आता मात्र पीके अँड सन्स डोंबिवली संघ. एका धावीची आवश्यकता. वैयक्तिक 16 धावसंख्येवर हरीश केने फलंदाजी करतोय. मागील 2 सामन्यामध्ये 30+ धावा त्याच्या पाहायला मिळाल्या होत्या. विजयी फटका आणि विजय संपादन केलेल्या पीके अँड सन्स डोंबिवली संघाने. तो आज की शाम पीके अँड सन्स डोंबिवली के नाम, आज की शाम हरीश केने पिंडा के नाम. तर गणेश ठाकरे आपण संपर्क साधायचा आहे. गणेश ठाकरे मॅन फ्रॉम ठाकूरपाडा आपण